कोकणच्या सांस्कृतिक नमन परंपरेचा वारसा चालवणारे सप्तरंगी कोकण कला मंच मुंबईचा नमन सोहळा मोठ्या उत्साहात दादरच्या शिवाजी नाट्य मंदिर येथे पार पडला। या नमन कलेला पाहण्यासाठी कोकणातील असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती। यंदाच्या वर्षातील हिवाळ्यात पहिला नमन कलेचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत असल्याने कोकणच्या चाकरमान्यांनी कुटुंबासह गर्दी केली होती। कोकणच्या मातीतील अस्सल लोककलांची परंपरा जपणारा आणि विशेषतः स्त्री पात्रांनी नटलेला मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम सादरीकरण झाल्याने रसिकांनी त्याचे भरभरून कौतुक केले। यामध्ये सुरुवात परंपरेनुसार खेळे, संकासूर, गणगवळण, राधाकृष्णाची प्रेम कहाणी, तर पेंद्या सुदामा, वाकड्या आणि गवळण चंद्रासोबत मावशीची जुगलबंदी रंगली होती। या पारंपरिक कलाविष्कारासोबतच कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे करताही हृदयस्पर्शी काल्पनिक कौटुंबिक नाट्यकलाकृती। ही नाट्यकलाकृती वर्तमान काळातील सामाजिक वास्तव्यावर भाष्य करणारी आणि प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारी ठरली। ते पाहताना सर्व प्रेक्षकांचे अश्रू अनावर झाले। शेवटी प्रेक्षकांचेही आभार मानून नमन नाट्यकलेची सांगता झाली। तो शिकलेला नसतो, त्याला अक्कल नसते, किंबहुना त्याला किंमत सुद्धा नसते। तो कधीच कुणाला हवावासा वाटत नाही। तर त्याचा पैसा सर्वांना हवावासा वाटतो। तुला बापाची प्रतिमाच मलिन आहे। बाप म्हणजे काय? रागवणारा, ओरडणारा, चिडणारा,
बस हीच त्याची ओळख. बापाला आईसारखं हृदय नाही, आईसारखी माया नाही, म्हणजे आजपर्यंत त्याने कधी दाखवलीच नाही. आईला मात्र सर्वांनी मोठं केलं, तिच्याबद्दल भरभरून लिहिलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.